अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। नांदेड़ बल्दिया इंतजामिया ने होलसेल सब्जी मार्केट के कुछ दुकानों को किया अनसील। नांदेड़ बल्दिया इंतजामिया की जानिब से किराया और डिपॉजिट की अदम अदायगी का जवाब बताकर इतवारी की होलसेल सब्जी मार्केट की बल्दिया की मिल्कियत वाली तकरीबन 2 दर्जन दुकानों को सील कर दिया गया था। आज किराया और डिपॉजिट की रकमात की वसूली के बाद इनमें से निफ्स से ज़ायद दुकानों को अनसील करते हुए इन्हें दुकानदारों को दोबारा अलर्ट कर दिया गया। इसके बाद मुतालिका दुकानदारों ने राहत की सांस ली। अलबत्ता जिन दुकानों को अब भी सील ही रखा गया है, इन दुकानदारों के कारोबार अब भी मुतासिर है। दूसरी जानिब बैस कारोबारियों ने बल्दिया की मिल्कियत वाली इन दुकानों के अलॉटमेंट के तरीक़ेकार पर ही सवाल खड़े करते हुए बल्दिया इंतजामिया पर उसूल शिकनी और बदउनवानी के संगीन इल्जामात लगाए हैं। केळा मार्केट इतवारा नांदेड येथील जो लिलाव प्रक्रिया जी झालेली आहे गाळे वाटपाचा, या गाळे वाटपाच्या लिलावामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। दिव्यांगासाठी एक असा गाळा ठेवला जे की दिव्यांगांचा बिंदू नामावली सांगतो 13467 यांच्या एकूण गाळ्यामध्ये कमीत कमी 3 गाळे हे दिव्यांगासाठी राखीव असायला पाहिजे होते। तसेच जाहिराती पेपरमध्ये जाहिरात देऊन यांनी बिना लिलाव म्हणजे मनमानी कारभारानुसार, तसेच माझा थेट आरोप आहे की शासकीय कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून आर्थिक व्यवहार करून ह्या लोकांनी गाळे हे परस्पर वाटले गेलेले आहेत। इन अफराद का कहना है कि दुकानों के अलॉटमेंट के दौरान तमाम उसूल व ज़ाब्त के बलाए ताक रख दिया गया है। दुकानों की एक मुकर्ररा तादाद दर्ज फहरिस्त तबक़ात, दर्ज फहरिस्त ज़ातों, ख़वातीन, माज़ूरों वगैरह ज़िमरे के दरख्वास्त गुजारों के लिए मुख्तस होती है। लेकिन बल्दिया इंतज़ामिया ने इन ज़िमरों को सरासर नज़रअंदाज करते हुए मनमाने तरीक़े से दुकानों को अलॉट किया है। काय सांगाल? काल जे थकबाकी होती ज्या दुकानावर आणि जे रिझर्वेशनचे दुकानं होते, अतिक्रमण होता, तर अतिक्रमणचं कोणतंही दुकान आम्ही आता उघडू लागले नाही आणि ज्यांच्यावर थकबाकी आहे त्यांचे आम्ही पैसे जे आहे ते भरून घेऊन ते चालू करू। असे किती दुकान आहेत त्यांचे थकबाकीदार आहेत? थकबाकीदार दुकान आपल्या आता मी काल इथं टोटल 23पेक्षा एक 13 दुकान होते, तर 13 दुकान ते पैसे भरू लागले, जे आहे त्यांचे ते पैसे भरू लागले। थकबाकी असल्यामुळे त्यांनी सील केले असं नाही, आज हे त्यांनी चुकीचे करत आहेत। मी आपले सरकार पोर्टलवर मी तक्रार दाखल केलेली आहे। आपले सरकार पोर्टलनुसार त्यांना इथे स्थगिती यायला पाहिजे होती। खरं तर त्यांनी जे सांगतात हे उडवाउडीचे उत्तर आहेत, यांचे संगनमत आहे। यांचं एक असं माझ्या कानावर आले की आपल्यापैकीच एखादा कुठला सोयऱ्यापैकी एखादा दिव्यांग बघावा, त्याच्या नावावर एक दिव्यांगासाठी दाखवावं, परंतु याच्यामध्ये दिव्यांगासोबत अनुसूचित जाती जमाती तसेच महिला जे स्वयंसेवी बचत गट आहे त्यांनाही डावळलेला आहे। म्हणजे हा सर्व कायदे नियम अटी शर्ती सर्व धाब्यावर ठेवून यांनी मनमानी असे नियमबाह्य हे लिलाव प्रक्रिया केलेली आहे। आज काही दुकान खोलले सुद्धा नाही, हे त्यांनी तर षडयंत्र आहे त्यांचं, फार मोठं याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे। पैशाची आर्थिक देवाणघेवाण करूनच हे दुकानं खोलले असतील, कारण ह्याच्यावर तर हे दुकानं खोलण्याचा त्यांना अधिकारच नाही। या लिलाव प्रक्रियेला स्थगिती आणण्याचा त्यांना अधिकार आहे। या लिलाव प्रक्रियेला स्थगिती आणून ज्या काही घटकांसाठी हे राखीव गाळे होते त्या घटकासाठी जर दिव्यांगासाठी आहे, दिव्यांगासाठी 3 गाळे असायला हवे, बिंदू नामावली सांगते दिव्यांगांची, त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीसाठी असायला हवे, त्याच्यानंतर महिला स्वयंसेवी बचत गटासाठी असायला हवे। हे इतर कुठल्याच घटकांना न देता एकाच घटकाला त्यांनी सर्व गाळे दिलेले आहेत। हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ़ लाकर खिदमत का मौका दे। प्रॉपरेटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़। हमारे यहाँ चिकन और बकरे के लजीज डिशेस दस्तियाब है। इनमें स्पेशल चिकन बिरयानी, बकरा बिरयानी, चिकन बिरयानी जम्बो पैक, फिश फ्राई, चिकन 65, चिकन लपेटा, चिकन मसाला सालन, बकरा मसाला सालन शामिल है। एक मरतबा ज़रूर तशरीफ़ लाकर हमें खिदमत का मौका दे। प्रॉपरेटर अब्दुल रहीम उर्फ मन्नू भाई, चौधरी ओडा लन्ना बाउस 3.5 चौक, हिंगोली गेट, नांदेड़। नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहे।